नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला. आणि आज आम्ही चाललो आहे लेगोलँड दुबईला. तिथे आम्ही गेल्यावर खूप मजा करणार, खूप व्हिडिओज करणार. तर चला आपण भेटू तिथे. फायनली आपण लेगोलँड हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहे. मुलांना तुम्ही बघितलंच किती खुश आहेत ते. मला तर बाहेरूनच इतकं सुंदर वाटतंय ना हे बघायला. आम्ही आतमध्ये जाण्याआधी बाहेरच भरपूर फोटो काढून घेतले. हा आहे पूर्ण व्ह्यू हॉटेलचा. आता आतमध्ये गेलो की हा आहे रिसेप्शन एरिया. इथे रिसेप्शन एरियामध्ये ना छोटे छोटे ब्लॉग्स ठेवले होते, सो दॅट लहान मुलं त्या ब्लॉग्सनी काय काय बनवून त्यांचे एन्जॉय करत होती. जर तुम्ही परफेक्ट फन हॉटेल आणि रिसॉर्ट वेकेशन प्लॅन करत असाल तुमच्या फॅमिलीबरोबर, आणि जर मुलं लहान असतील म्हणजे 2 ते 12 वय असेल त्यांचं, तर खूप छान ऑप्शन आहे तुमच्यासाठी हे. रिसेप्शन एरियामध्ये तुम्ही गेलात ना की इथे सगळे लेगोचे कॅरेक्टर लावून ठेवलेले आहेत आणि इतकं भारी वाटत होतं ना हे बघायला. सुपर्ब एकदम. इथे जर तुम्हाला दिसत असेल तर लेगोलँड हॉटेल जो आहे, हॉटेल आणि पार्क, तो पूर्ण त्यांनी लेगोपासून बनवलेला आहे. आणि इथे आपण आता जातो आहे निंजागो थीम बेस रूममध्ये. इथे कसं आहे ना 4 फ्लोअर होते आणि प्रत्येक फ्लोअरमध्ये वेगळे वेगळे थीम होते, जसं निंजागो, ॲडव्हेंचर, किंगडम आणि लेगो फ्रेंड्स. तर आता प्रज्वलनी चूज केला होता निंजागो रूम. तर आता हा आहे आपला निंजागो रूम. तो एक रूम टूर देते आतमध्ये कसं होतं ते. इथे बंक बेड होते मुलांसाठी. ॲक्च्युली ही रूम खरंच खूप भारी होती. खूप छान वाटलं. आम्ही प्रज्वलपेक्षा जास्त आम्हीच एन्जॉय करत होतो सगळं. तुम्हाला पण कशी वाटली नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये.
हे जे आहे ना, ती एक मिस्ट्री सॉल्व करायची आहे. म्हणजे 4 प्रश्न विचारणार, त्या 4 प्रश्नांची उत्तरं आपण समोर दिलेल्या ब्रॅकेटमध्ये टाकायची. तर त्याच्यामध्ये 4 डिजिटचा आपल्याला एक नंबर मिळणार आणि तो नंबर मिळाल्यानंतर तिथे एक मिस्ट्री बॉक्स आहे. त्या मिस्ट्री बॉक्समध्ये जसा प्रज्वलनी तो 4 डिजिटचा नंबर टाकला होता आणि त्याला हे मिळालेले. सो बेसिकली ह्या साईडला आम्ही जी रूम घेतली होती ते इकडचे सगळे निंजागो थीम बेस रूम होते आणि समोरच्या साईडला जर तुम्ही बघत असाल कलर चेंज झाला आहे, तिथे पण दाखवते. सो तिथे लेगो फ्रेंड्स म्हणून होतं. तर त्या साईडचे जे पलीकडचे रूम्स होते ते सगळे लेगो फ्रेंड्स थीम बेस रूम होते. सो इथे आहेत सगळे लेगो फ्रेंड्स थीम बेस रूम आणि तुम्ही बघताय तर खाली फ्लोअर्स पण चेंज झाले. सो इथे दिसत असेल तुम्हाला फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ प्रत्येक फ्लोअरचं थीम चेंज आहे. हे इथे आम्ही खाली जेवायला आलो होतो, तर तिथे पण हे सगळे बनवलेलं ना ते पण लेगोचंच होतं. कसं वाटलं लेगोलँडचा हॉटेल रिसॉर्ट? तर आता आपण जाऊया लेगोलँड थीम पार्कला. तर चला. सो आता आपला वन डे स्टे इथे झालेला आहे आणि नेक्स्ट आता आपण जातो लेगोलँड रिसॉर्टमध्ये, पार्क आणि रिसॉर्टमध्ये. सो नेक्स्ट व्लॉग नक्की बघा आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुन्हा भेटते तुम्हाला एका छोट्याशा ब्रेकनंतर. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.